तर हाच जी आर आहे सरकारचा जो जरांगे पाटील यांना देण्यात आलेला आहे। एकूण 10 मुद्दे या जी आर मध्ये आहेत। महाराष्ट्रातले 36 जिल्हे थांबा रे 2 मिनिट। हो दादा 2 मिनिट थांबा। दादा दादा हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे। यामध्ये 10 मुद्दे आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 शासन निर्णय यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। तर हा जी आर जो आहे तो आता जरांगे पाटील यांना देण्यात आलेला आहे। जो मसुदा होता त्या मसुद्यामधल्या मुद्दे यामध्ये आहेत का याची पडताळणी आता सध्या जरांगे यांच्या वकिलांकडून केली जाते। यामध्ये शासन निर्णय 1 जून 2004 महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 दिनांक 1 सप्टेंबर 2012 महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम 2018 दिनांक 3 जुलै 2018। तर हा जो जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे। यामध्ये 10 मुद्दे विस्तृतपणे देण्यात आलेले आहेत। त्यावर महाराष्ट्र शासन उपसचिव वर्षा देशमुख यांची स्वाक्षरी आहे आणि याची प्रत राज्यपालांकडे देखील देण्यात आलेली आहे। यामध्ये शासन निर्णय काय आहे तो आपण पाहूया। तर संदर्भाधीन क्रमांक 1 आणि 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणं त्याची पडताळणी करणं याकरता 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 आणि त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चिती करता नियम तयार करण्यात आले आहेत। यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे। ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी। तर हा जी आर जो आहे तो आपल्या हातात या ठिकाणी आहे। याच्या प्रस्तावनेमधला 5वा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे। माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीस हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरता उक्त समितीला दिनांक 31 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने हैदराबाद आणि दिल्ली इथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील 5 जिल्ह्यांची आणि त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद ही माहिती प्राप्त करून घेतलेली आहे आणि सदर कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे। तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखलं जाईल। त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणं होता। या कागदपत्रांमध्ये आणि गॅझेटियर मध्ये 1921 आणि 1931 कुणबी कापू अशा नोंदी आहेत। यापूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 च्या कलम 18 च्या पोट कलम 1 मध्ये आणि नियम 2012 च्या नियम 4 मधील उपनियम 2 मधील खंड च मध्ये आणि त्यानंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि हा जी आर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगे पाटील यांना दिलेला आहे।
या जी आर ची प्रत जी आहे ती आता अभ्यासली जाते, त्यानंतर जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील. तर हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासंदर्भात हा जी आर आता काढण्यात आलेला आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठीचा हा जी आर आहे. जरांगेंच्या मागण्यांचा जी आर काढण्यात आला असून तो जरांगे यांना देण्यात आलाय. जरांगे यांचे जे वकील आहेत त्यांच्याकडनं या जी आरचा अभ्यास केला जातोय. जी आर जो मसुदा देण्यात आला होता त्या मसुद्यामधल्याच नोंदी यामध्ये आहेत का हे तपासलं जाते आणि त्यानंतर जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील. मराठा आरक्षण उपसमितीने हा मसुदा तयार केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि त्यानंतर हा मसुदा जरांगे पाटील यांनी मान्य केलेला आहे. हम सब जरांगे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. अरे तुमचे आमचे नाते काय? अरे तुमचे आमचे नाते काय? पाटील पाटील. हम तुम्हारे साथ हैं. हे त्या लाऊडस्पीकरच्या खाली उतरा रे. हे स्पीकरच्या खाली उतरा. स्पीकरच्या खाली उतरा. स्पीकरच्या खाली स्टेजवर उतरा. जे ना खाली उतरा. बाकीचे सर्व स्टेजवर आहे ना त्यांनी खाली उतरा. हे स्पीकरच्या खाली उतरा. ते ज्या वेळेला उपसमितीनं मसुदा जो आहे तो जरांगे पाटील यांना वाचून दाखवलेला होता आणि जरांगे पाटील यांनी ज्या वेळेला या संदर्भातली माहिती त्या ठिकाणच्या उपस्थित मराठा आंदोलकांना दिलेली होती तर त्याच्यामध्ये पहिली मागणी होती ती म्हणजे हैदराबाद गॅझेटची तत्काळ अंमलबजावणी केली जावी. तर याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातल्या सूचना दिल्याचं विखे पाटलांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. चौकशी करून कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाईल असं सांगितलं गेलंय. दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सातारा गॅझेटियर बाबत. त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र बसतो आणि जलद गतीनं याची अंमलबजावणी होणार आहे. 15 दिवसामध्ये कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसामध्ये अंमलबजावणी होईल आणि याबाबत शिवेंद्र राजेंनी शब्द दिल्याचं जरांगे पाटलांनी या ठिकाणी सांगितलंय. 3 जी आरची मागणी जी आहे ती जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे. हैदराबाद संस्थांचं गॅझेट त्याच्यानंतर सातारा संस्थांचं गॅझेट याच्यामध्ये औंध सुद्धा येतं. त्याच्यामुळे हे दोन वेगवेगळे जी आर जे आहेत ते दिले जावेत आणि त्याच्यानंतर तिसरा जो जी आर असावा त्याच्यामध्ये उर्वरित मागण्या ज्या आहेत त्या नमूद केल्या जाव्यात अशी मागणी जरांगे पाटलांकडून या ठिकाणी करण्यात आली आहे. मनोज जरांगेच्या मागण्यांचा जी आर जो आहे तो आता TV9 मराठीच्या स्क्रीनवर आपण या ठिकाणी पाहताय. त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते सुद्धा विस्तारानं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहताय ते म्हणजे आता मराठा आंदोलकांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालाय. मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा जी आर काढण्यात आलेला हा जी आर आपल्या समोर या ठिकाणी आहे. यावर हा जी आर जो आहे तो मनोज जरांगे यांना देण्यात आलेला असून मनोज जरांगे यांचे वकील हा जी आर तपासून घेत आहेत. यातला प्रत्येक मुद्दा तपासला जाणार आहे. 3 पानांचा हा जी आर आहे, 4 पानांचा जी आर आहे आणि तो पूर्ण तपासून घेतला जाणार आहे. ज्या मागण्या मसुद्यामध्ये होत्या ज्या जरांगे पाटलांनी मान्य केलेल्या आहेत मात्र जी आर मध्ये तशीच नोंद आहे का तर हे देखील तपासलं जाणार आहे. हे तपासून त्यानंतर